शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 लंपन नावाची मराठी सिरीज संपवली 7 एपिसोडची. चांगले वेगळ्या म्हणजे विषय वेगळा आहे. चांगले कोकणातलं सगळं शूटिंग आहे. लंपन एक लहान मुलगा असतो आणि त्याच्या आई वडिलांनी त्याला म्हणजे ते पुण्यात राहणारे असतात. त्याला एक लहान बहीण आणि अजून एक छोटा भाऊ असतो. तो छोटा भाऊ अगदी वर्षाच्या म्हणजे 5-6 महिन्यांचा वगैरे असं असतो आणि त्याच्यामुळे म्हणजे आई वडिलांना त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ पण नसतो. आणि कोकणात आई वडीलही म्हणजे त्या आईचे आई वडील नाना नानी तर ते पण एकटे एकटेच असतात. तर त्यांच्याही सोबती करता म्हणून आणि यालाही तिथे बरं वाटावं म्हणून त्याला कोकणात ठेवलेलं असतं शिकायला. पण तो आपलं घर खूप मिस करत असतो. सारखी त्याला आपल्या घराची आईची आठवण येत असते आणि तिथे तो नवीन नवीन गोष्टी बरेच शिकतो पण त्याचं मन लागतच नसतं. त्याची एक मैत्रीण असते तर तिला आवडत असतो तो, त्यालाही ती आवडत असते पण त्याला हे कळत नाही की हे अट्रॅक्शन कुठलं आहे, फक्त ती आवडत असते. आणि त्याचे मग असे बरेच मित्र पण असतात की आणि हा तो नेहमी म्हणजे फुलपाखरू सुरवंट पक्षी अशा यांच्यातच रमलेला असतो नेहमी. अभ्यासात काही त्याला फारशी गती नसते. भूगोल तर एकदम कच्चा असतो त्याचा. त्याच्यामुळे मग बोलणे खाणं मास्तरांचे बाकीच्यांचे म्हणजे आजी आजोबांचे कसं रे तू लक्ष देत नाही वगैरे वगैरे चालू असतं. मग एकदा त्यांची ट्रिप जाणार असते शाळेतनच. तर ती ट्रिप जाते आणि तिकडनं आल्यावर हा एकदम आजारी पडतो सिरियसली. म्हणजे इतकं की आता काय होतंय काय नाही असं. मग आई वडिलांनी बोलवून घेतात सगळेजण. मग थोड्या दिवसांनी तो ठीक होतो. मग आई डिसिजन घेते की नाही याला आता आपण आपल्या बरोबर घेऊन जायचं. तर तिचे आई वडील म्हणतात अरे आमचं काही चुकलं का? ते म्हणत नाही तुमचं काही नाही पण आता ही माझी जबाबदारी आहे, मी बघीन. आम्ही घेऊन जातो त्याला आणि म्हणजे जसं जमेल तसं आम्ही बघू. आणि त्याच्या आधी एक त्यांच्याच गावामध्ये एक असा टार्गट मुलगा असतो. खूप त्याची आणि ह्याची नेहमी म्हणजे तो ह्याला खूप दम देत असतो. पण नंतर मग त्या दोघांची दोस्ती होते आणि तो त्याला 1-2 रुपयाची नोट देतो. तो म्हणतो की आपण मोठं झाल्यावर जेव्हाही भेटू तेव्हा ही 2 रुपयाची नोट तू मला दाखव. तर एका एपिसोडमध्ये जस्ट एंड असं दाखवलंय की तो मोठा झाला आणि त्याच्याजवळ अजूनही 2 रुपयाची नोट आहे. म्हणजे रिलेशन्स इमोशन्स लहानपणचे कसे मोठेपर्यंत राहतात ते थोडंसं दाखवायचा प्रयत्न केला. आठवणी आपल्याला एका ठिकाणी मन रमतंय न रमतंय असं वाटतंय पण दुसऱ्या आठवणी पण येत राहतात. मग आताही जेव्हा आई वडील त्याला घेऊन जातात तर आधी तर तो खूप मस्ती करतो मजा करतो पण त्याला मधनं मधनं असं काही झालं की गावच्या तिथल्या याची आठवण येत असते आणि मग तो उदाहरणं देत असतो की आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. का बरं मला तरी पण आठवण येते, मी तर मला तर इथे बरं वाटतंय पण तरी मला तिकडची आठवण येते. मग एकदा त्याचे वडील सांगतात की झाडं कुठेही वाढतात, आता ही सगळे वृक्ष आपण आणलेत हे त्यांच्या मातीतनं आपण आणलेत पण त्यांची जी ओरिजिनल माती असते तिथेच त्यांची वाढ खरी चांगली होते. मग तो म्हणतो बाबांना की मी मग गावातच जन्माला आलोय ना, म्हणजे माझी खरी माती तीच आहे, म्हणजे माझी तिथेच छान वाढ होणार ना. मग आई वडील दोघेही शांत होतात, म्हणजे त्यांना ते जाणवतं की ह्याला परत जायची इच्छा आहे आणि मग ते परत त्याला तिथे सोडून जातात. आजी आजोबांनाही खूप आनंद होतो आणि तोही खूप खुश. सुमी त्याची जी मैत्रीण असते ती पण त्याला भेटून खूप खुश होते. आणि वडील ते जे आजोबा असतात ते आर्किओलॉजिस्ट असतात. तर ते कोचीनला वगैरे जाऊन आलेले असतात सगळं उत्खनना करता वगैरे आणि नाव असतं त्यांचं तसं मोठं पुष्कळ. तर त्यांच्या ह्याच्यात मग तो वाढतो असं तिथे एंड केलेलं आहे. चांगलं आहे ओव्हरऑल, म्हणजे पाहण्यासारखं एकदा.